हाय गाईज. मित्रांनो, आपण बघतोय इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि या ग्रामरचा कोर्स. आणि या इंग्लिश ग्रामरच्या कोर्समध्ये आपण वेगवेगळे वाक्यांचे कशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन्स होतात ते आपल्याला बघायचे. परंतु तत्पूर्वी आपण बघतोय पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कोणकोणते शब्द येतात, काय काय येतं. आणि मला वाटतं आपण व्हर्ब बद्दल समजून घेत होतो काल ना. आपण डू आणि हॅव बद्दल बरीचशी माहिती घेतली आहे काल. हेल्पिंग वर्ब कोणते आहेत, मेन वर्ब कोणते, सगळे समजून घेतलंय. आज आपण थोडस पुढे जाऊ अजून. ठीक आहे. हा, काही डाऊट्स असतील तर विचारत चला. ठीक आहे. आपण बघितलं वर्बचे कोणकोणते प्रकार होते. पहिला कोणता होता? मेन वर्ब. मेन वर्ब, होता हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब. तिसरा कोणता सांगितलं होता? मुख्य पॉझिटिव्ह वर्ब. पॉझिटिव्ह वर्ब. राईट. हो. सांगितलं होतं का पॉझिटिव्ह वर्ब? लिहिलं का त्याने? आपण सांगा, लिहिलं का नाही? नाही सर, पॉझिटिव्ह नव्हतं चालू केलं. त्याला मग पॉझिटिव्ह वर्ब्स. त्याच्यामध्ये एक शब्द आहे कॉज. कॉज म्हणजे काय? कोण सांगतं? कारण. कारण. व्हेरी गुड. तर काही वर्ब असे असतात, काही क्रियापद असे असतात की जी क्रियापद दुसऱ्यांना ते काम करायला कारणीभूत ठरतात. म्हणजे एखादा माणूस जेव्हा स्वतःहून ते काम करणार नाही, तेव्हा काही क्रियापद अशी असतात की जी त्यांना ते काम करायला एकतर सपोर्ट करतील, सपोर्ट पेक्षा त्यांना भागच पाडतील डायरेक्ट. ठीक है, उनको मजबूर कर देंगे वो काम करने के लिए. दे विल कॉज देम टू डू एनी वर्क. है ना. एखाद्याला एखादं काम करायला भाग पाडणारी क्रियापदे. समजतंय? त्याच्या खाली स्टार करून लिहा. पॉझिटिव्ह वर्ब्स म्हणजे असे असे वर्ब्स जे इतरांना एखादे काम करायला भाग पाडतात. तुम्हाला मराठी समजते माझं मी काय म्हणतोय ते? हो सर. येस सर. पॉझिटिव्ह वर्ब्स म्हणजे अशी क्रियापदे जी इतरांना एखादं काम करायला भाग पाडतात. म्हणजे ते माणसं स्वतःहून ते काम करायला तयार नसतात, तेव्हा ही जी क्रियापद आहेत ही त्यांना ते काम करायला भाग पाडतात. असं लिहा. लिहिलं सर. लिहिलं? अशी जी पॉझिटिव्ह क्रियापद आहेत, पॉझिटिव्ह वर्ब्स आहेत, ते पण 5 आहेत. हा, आपल्याला माहित असतात ती, पण हेच हे आपल्याला माहित नसतं. ओके. मग आपल्याला जर आपल्याला क्लिअर जर कल्पना असेल की अच्छा हे आहे का, मग आपल्याला सोपं जाईल. हा, ते कसं वापरतात ते पण बघू आपण थोडक्यामध्ये, मग पुढे जाऊ. हा, चला मग त्यांची नावं लिहून घ्या. एक असतो लेट, त्याचा भाऊ मेक, त्याचा भाऊ गेट. हा, इकडे घेतला असता यमक जुळला असतं ना. लेट, गेट, ना, मेक, हेल्प, हॅव. कोणतंही घेऊन टाका कसं पण. हे 5 जण दुसऱ्यांकडून ते काम करवून घेतात. तुम्हाला समजतं मी काय म्हणतोय ते? ही 5 क्रियापदे, हे 5 शब्द दुसऱ्यांकडून ते काम करवून घेतात. करवून घेतात. एक एक उदाहरण घेऊ, एक एक दोन दोन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा, आता उदाहरणार्थ एकदम सोपं सांगतो. हा, ही स्पीक्स, याचा अर्थ काय झाला? तो बोलतो. बरोबर. बोलतो. आपण जर लेट वापरला, लेट हिम स्पीक. वी लेट हिम स्पीक असं जर म्हटलं, तर आम्ही त्याला बोलू देतो, असं होईल की नाही अर्थ? हो सर. मग इथे लिहून घ्या दोघांचा अर्थ. तो बोलतो, आम्ही त्याला बोलू देतो. लेट म्हणजे करू देणे, असं लिहून घ्या. लेट हिम गो,
याचा अर्थ काय झाला, त्याला जाऊ द्या, त्याला जाऊ द्या ना, लेट हिम गो, त्याला जाऊ द्या. लेट म्हणजे एखाद्याला एखादं काम करू देणे. झालं सर. झालं. चला हो. पुढे. पुढचा शब्द काय आता, गेट. गेट. हा, गेट. हो. आता बघा, चला चला उशीर नका करायचं, पटपट पटपट आपल्याला यायचं, सोपं जातं मग आपल्याला ना. तुम्ही हा शब्द का ऐकलाय कधी, आय गेट इट डन, ऐकलंय कधी? हो सर. आय गॉट इट डन, आय गेट इट डन म्हणजे मी ही गोष्ट करून घेतली. वी गॉट अवर हाऊस पेंटेड असं म्हटलं जातं. हा, तर गेट हे पण कधी कधी दुसऱ्यांकडनं काम करून घेते, लक्षात घ्या. एक तर गेटचा अर्थ कोणता आहे, पहिल्यांदा गेट म्हणजे मिळणे, हे तुम्हाला माहिती आहे का? हो सर. गेट म्हणजे मिळणे, माहिती आहे का नाही? हो हो सर. तर तो अर्थ वेगळा आहे त्याचा. हा, तो आपला मुख्य क्रियापद म्हणून वेगळा. कधी कधी पॉझिटिव्ह वर्ब म्हणून वापरतात. एखाद्या माणसाकडून एखादं काम करून घ्यायचं असेल, अशा वेळेला हे 5 जण पॉझिटिव्ह वर्बच्या भूमिकेमध्ये असतात. ते आपण आज चर्चा करतोय. इथे लेटनी त्या माणसाला बोलू दिलं, लेट हिम स्पीक असं बोललो आपण. याचप्रमाणे गेटचं पण असतं. बघा, हे वी गॉट अवर हाऊस पेंटेड, एक छोटे छोटे उदाहरण बघू आपण. इथे पण तेच करून घ्या. आता इथे 2 गोष्टी लक्षात घ्या. जर व्यक्ती असली तर टू करून पहिलं वर्ब, आणि जर वस्तू असली तर थर्ड फॉर्म. गेटच्या नंतर 2 मार्ग खुलतील. एक जर व्यक्ती असली, आपण एखाद्या माणसाकडून एखादं काम करून घेणार असलो, तर टू करून पहिला फॉर्म घ्या. आणि जर वस्तू नाहीये, व्यक्ती नाहीये, एखादं घर आहे, एखादी वस्तू आहे, काही पण, व्यक्ती व्यतिरिक्त, व्यक्ती सोडून दुसरं काही असलं तर तिसरा फॉर्म घ्या. म्हणजे याचा अर्थ काय होईल, ते काम आपण करवून घेतो, दुसऱ्यांकडून करवून घेतो. नोटिफिकेशन व्यवस्थित घ्या. मी हे 5 शब्द आज वेगळ्या प्रकारे सांगतोय कसे काम करतात. एक तर हे तुम्हाला माहिती आहे, गेट म्हणजे मिळणे, हे सगळ्यांना माहिती आहे. आय गॉट 90% मार्क्स, राईट? हो 80%. मग एखाद्याला परत गो गो दिसेल, 80% मार्क्स. हे गॉट म्हणजे काय, मिळाले, राईट? हो सर. हा, परंतु आपल्याला त्याला आता मिळाले म्हणायचं नाहीये. आता आपण जरा चेंज करतोय पॅटर्न. हा, आपण एखाद्या माणसाकडून एखादं काम करवून घेतो, एखादी गोष्ट आपण करवून घेतो लोकांकडून. हा, आपली 4 व्हीलर जर बिघडली अविनाश, तर आपण स्वतःच बसतो का रिपेअर करत 4 व्हीलर? नाही ना, फिटरकडे जातो, करेक्ट, आपण त्याच्याकडून रिपेअर करून घेतो. करवून घेतो. हे समजतंय का मी काय बोलतोय ते? हो सर. हो सर. असं जेव्हा दुसऱ्यांकडून करवून घेणार असेल, हो. त्यावेळेला हे जे क्रियापद येतात कधी कधी, यांना म्हटलं जातं कॉझेटिव्ह वर्ब्स. ठीक आहे. आता बघा, याला तुम्ही एखाद्याचं मन वळवणे असंही लिहू शकता. हा, डझंट मॅटर, एखाद्याकडून करवून घ्यायचं ना, आपल्याला कन्व्हिन्स करायचं एखाद्याला. ठीक आहे. बघा, इथे एक वाक्य लिहितो मी, तुमच्या लक्षात येईल. आय विल गेट रवी टू अटेंड द क्लास. इथे गेट असो, गॉट असो, हॅव गॉट असो, गेटिंग असो, काही असो, पुढे मात्र पहिलं फॉर्मच येणार, माणूस असला तर. याचा अर्थ काय आहे ते समजून घ्या. आय विल गेट रवी टू अटेंड द क्लास म्हणजे मी रवीला कन्व्हिन्स करेल, तू क्लास अटेंड कर.
आय हॅव गॉट रवी टू अटेंड द क्लास. मी रवीला कन्व्हिन्स केलं क्लास अटेंड करायला. आय हॅव गॉट रवी टू अटेंड द क्लास. मी रवीला कन्व्हिन्स केलेलं आहे हो क्लास अटेंड करण्यासाठी. समजते तिन्ही वाक्य? हो सर. येस और नो? हो 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 सर. इथे कोणतंही रूप असो, इकडे माणूस असेल तर पुढे टू करून पहिलं फॉर्म घ्या. टू लिहून पहिलं फॉर्म घ्या. रोहिणीताई समजताय? आरतीताई? हो सर. ते हॅव गॉटचं काही कळलं नाही. हम्म? हॅव गॉट लिहिलंय ना, ते कळलं नाही, म्हणजे मिनिंग काय कळलं नाही त्याचं. याचा का? हा हा, काल काल होते होते ना तुम्ही? काल होते ना. हॅवचा अर्थ काय शिकलो आपण काल? जेव्हा क्रियापदाच्या अगोदर हॅव आहे. येतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? आहे हा, होतो ना? क्रिया आहे. म्हणजे कम्प्लीट झालेली असते क्रिया. कालच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो? हॅवच्या शेजारी ऍक्शन असली तर हॅवचा अर्थ आहे होतो. हे तुम्हाला लक्षात आलंय का? हो. मग हॅव गॉट म्हणजे इथं गेटचा अर्थ आपण काय घेतोय? कन्व्हिन्स करणे, करून घ्यायचे ना आपल्याला एखाद्याकडून काम. अच्छा. हा हा. येस और नो? हो. कन्फ्युजन दूर करा पहिल्यांदा. सगळ्यांनी लिहा बरं. पॉझिटिव्ह वर्ब्स म्हणजे करवून घेणे. सगळ्यांनी लिहा, कोणी कन्फ्युज नका हो. डार्लिंग. रोहिणीताई समजलं का तुम्हाला? करवून घेणे चांगलं आपलं. हो, कळलं. हॅव म्हणजे आहे, हे काल लिहिलंय का? हो. हो आहे. हा, मग मी रवीला कन्व्हिन्स करून घेतलेलं आहे असं होईल ना. हॅव हॅज हॅड काल सांगितलं होतं मी. हॅव हॅज हॅडच्या शेजारी V3 आला, क्रियापद आलं, तर त्याचा अर्थ लेला लेली लेले होतो की नाही? थर्ड फॉर्म. थर्ड फॉर्म होतो की नाही? हो. येस और नो? इकडे बघा. आय हॅव सेंट मनी, याचा अर्थ सांगा प्लीज मला एकदा. मी पैसे पैसे पाठवले पाठवले. आणि याचा अर्थ काय आहे? आहे. पैसे पाठवले आहे. हे कळतंय का? हम्म. हो सर. मी पैसे पाठवलेले आहेत, बरोबर की नाही? हम्म. मग तसंच इथं आय हॅव गॉट म्हणजे मी कन्व्हिन्स केलेलं आहे रवीला. हम्म. येस और नो? येस सर. येस सर सर. सोबत घेऊन आलो आहे असं पण होतं ना सर? हा, सोबत घेऊन आलोय क्लास अटेंड करायला असं पण होतं ना? आता आपण काय बघतो आहोत? हा, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हचा अर्थ काय आहे? ठरवून घेणे. दुसऱ्याकडून करून घेणे. हा, दुसऱ्याला भाग पाडणे. कळलंय का? हो त्यामुळे सर. इथे कोणालाच घेऊन यायचं नाही आपल्याला. आपल्याला पुढच्या माणसाला राजी करायचंय, मनवायचंय, त्याला त्याला कन्व्हिन्स करायचंय. ओके ओके. ह्या सगळ्यांचा अर्थ हाच असणार आहे आता. काय? एखाद्याला कन्व्हिन्स करणे. सगळं. ओके, क्लिअर सर. इथे पण वी लेट हिम स्पीक म्हणजे आम्ही त्याला जाऊ दिलं, म्हणजे त्याला जाऊ द्यायला कन्व्हिन्स केलं की नाही, जा बाबा तू जा, चल. त्याचं मन वळवलं आपण, चल तू करून घ्या अगोदर. इथे पण आपण आय विल गेट रवी, एखाद्या माणसाला आपण म्हणतोय की चल तू ये, तो आपला ऐकतो, तो येतो. अशा प्रकारचे वाक्य जेव्हा परीक्षेला येतात तेव्हा तुमचं कन्फ्युजन अजून वाढतं आणि उत्तर मिळत नाही. का बरं कन्फ्युजन होतं? कारण तुम्ही याचा अर्थ तुमच्या मनाप्रमाणे घेता ना. आय विल गेट रवी म्हणजे मी रवीला घेऊन येईल इकडे, असं काहीतरी अर्थ काढला. किंवा मला मिळाला रवी असं म्हणणार का तुम्ही? मला रवी मिळाला, रवी मिळेल मला, असं होईल त्याचा अर्थ? नाही ना. नाही. म्हणून एक छोटी बुद्धी एक बडी बुद्धी, हे उदाहरण लक्षात आहे ना आपल्या नेहमीचं. फॉलो द लीडर. इथे मी काय सांगतोय? मी रवीला कन्व्हिन्स करेल यायला क्लासला. हे समजतंय का? हो. हो सर. येस सर. रोहिणी हो सर. समजतंय का? हो हो, कळलं. नोट डाऊन करा तिथे. गेट जेव्हा पॉझिटिव्ह वर्ब येईल तेव्हा त्याचा अर्थ तो कन्व्हिन्स करणे, भाग पाडणे. या वाक्याला इथे आय विल गेट रवी, जेव्हा पण कधी एखाद्या माणसाच्या अगोदर गेट येईल
नियम वेगळा सांगतोय मी ऍक्च्युली. मला हे सांगायचंय की जेव्हा असं असतं तेव्हा पुढे टू लागतो, हे सांगायचं मला. रूल इकडे नाही, इकडे चालू होतं टूच्या पुढे, इथं चुकतं तुमचं. सर स्पॉट एररला येतं हे. म्हणूनच सांगतोय ना बाळा, हे इतकं डिटेल मध्ये मी सांगतोय. ऍक्च्युली हे एका वेळेमध्ये सांगून पटपट पळायची गोष्ट आहे, परंतु मी तसं करणार नाही, समजेपर्यंत सांगणार आहे. ठीक आहे, हा फार महत्वाचा भाग आहे. जेव्हा विल गेट, आय गॉट रवी असं लिहा ना तुम्ही. आय गेट रवी, आय गॉट मनीषा, आय विल गेट राहुल, असे 2-4 उदाहरणं लिहा तुम्ही. कळतंय का? आय हॅव गॉट माय फादर असं लिहा 2-3 काहीतरी काहीतरी, आणि तिच्या बाजूला लिहा खाली रेश मारून कन्व्हिन्स करणे, म्हणजे प्रश्न सॉल्व्ह होईल. आणि झाल्यावर मला सांगा की सॉल्व्ह झाला. हे जे दुसरं वाक्य लिहिलंय ना, आय हॅव सेंड मनी, हा, म्हणजे मी पैसे पाठवले आणि मी याचा अर्थ पैसे काय? पाठवायला लावले असं असेल तर आय हॅव गॉट असं येणार का? जेव्हा तुम्ही गॉट म्हणता, हा आय हॅव गॉट रवी टू सेंड, म्हणजे मी रवीला कन्व्हिन्स केलं की पाठव बाबा तू पैसे. कळलं? ह्याच्यामध्ये ते जे रवी हा हे आहे ना नाऊन, ते कंपल्सरी असतं का तसं काही नाही? हा, मग मी तेच सांगतो ना, जेव्हा विल गेटच्या नंतर एखादा माणूस येईल आणि मग ऍक्शन येईल ना. इथे बघा, इथे गेटच्या नंतर व्यक्ती आला की नाही, आणि नंतर मग पुढे ऍक्शन आली की नाही, ही ऍक्शन आहे की नाही आपली. असं जेव्हा येईल त्यावेळेला या आता इथे 2-2 माणसं झाली की नाही, इथे मी पण आहे आणि रवी पण झालं की नाही, 2-2 माणसं. मग या पहिल्या माणसाने दुसऱ्या माणसाला अमुक अमुक काम करायला राजी केलेलं आहे, कन्व्हिन्स केलेलं आहे, सिंपल. कळतंय सर का? V1 आणि V3 फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं. याचा अर्थ कळला तर आणखी आनंद आहे ना. हो सर. लक्षात V1 V3 ठेवा, अर्थ कळला तर अजून आनंद होईल ना. चला आपण त्याला एक थोडं आणखी डीप मध्ये समजून घेऊ. हा, माय मदर, चला मम्मीला घेऊ आता. माय मदर गेट्स मी गो टू द शॉप, टू गो टू द शॉप. चला आता याचा अर्थ काय झाला सांगा बरं. माझ्या आईने मला दुकानात जायला कन्व्हिन्स केलं. कळतंय का? करते म्हणायचं, तिथे 5 फॉर्म आहे ना. करते. किती विसरून जाता करते. तुम्ही. माझी मम्मी मला कन्व्हिन्स करते कशाला, दुकानात जायला. तो ती ते तात येस लागला इथे. शी इज गेटिंग माय फादर टू कम टू हर होम. आता इथे ती पण आहे आणि माझे पप्पा पण आहे, 2-2 आहेत की नाही. हो सर. इज गेटिंगचा अर्थ काय झाला, कन्व्हिन्स करते आहे असं होईल ना. हो. शी इज गेटिंग माय फादर, मग शिकण्यासारखा मुद्दा कुठे आहे, इथे आहे. इथे टू म्हणत जा माणूस असल्यावर, एवढं सांगायचं. व्यक्ती नंतर टू आलं पाहिजे. हा, ठीक आहे. याचे तुम्ही सगळे आता गेटला, गेटचे किती पण टेन्सेस बिन्सेस सगळे होतील, ते सगळे वापरू शकतो आपण इथे. बघा, आय हॅव गॉट यू टू स्टे हिअर, म्हणजे काय झाला आता याचा अर्थ. हॅव गॉट, इथे 2 माणसं आली. आय हॅव गॉट यू म्हणजे मी तुला कन्व्हिन्स केलेलं आहे. इथे राहणे. समजतंय का नाही? इथे राहण्यासाठी कन्व्हिन्स केलं आहे. हा, इथे पुढे टू वापरा. रोहिणी समजतंय का? हो की नाही बोला. हो हो.
he will get me to work for him. Will get me म्हणजे तो मला कन्व्हिन्स करेल. ही विल गेट मी म्हणजे तो मला कन्व्हिन्स करेल कशाला, टू वर्क फॉर हिम, त्याच्यासाठी काम करायला तो मला कन्व्हिन्स करेल. कळतंय का? यस सर. साधं सोपं आहे, काय अवघड नाही. कन्व्हिन्स करणे अर्थ लिहा फक्त. एका शब्दाला अर्धा तास गेल्यावर कधी शिकणार आपण पुढच्या गोष्टी? इथे कन्व्हिन्स करणे सांगितलं तुम्ही, ते फक्त गेटच्या बाबतीतच होतं का? लेटच्या बाबतीत नाही होत? लेटला आपण काल काय शिकलो किंवा आज पण करू देणे ना. लेट मी गो म्हणजे काय, मला कन्व्हिन्स करा का? अच्छा. सांगा तुम्ही सांगा. हो, मग मला एक वाक्य विचारायचंय. मुलगा खेळतो आणि आई मुलाला खेळवते, हा हे याच्यामध्येच येतो का पॅटर्न, का हा हा वेगळा आहे? आता तुम्ही बरोबर आले आता ना. कोंबडा पिपाणी वाजवतो, मामा मामीला नाचवतो. हे जे आहे ना, नाचवतो, खेळवतो, हा भरवतो, त्याच्यामध्ये आलं हे पॉझिटिव्ह आहे. मग मी तेच सांगतोय तुम्हाला. मग कधी तिथे लेट येतो, मग त्याचा वेगळा अर्थ. मग कधी गेट येईल त्याचा वेगळा अर्थ, कधी मेक येईल त्याचा वेगळा अर्थ, कधी हेल्प येईल त्याचा वेगळा अर्थ, कधी हॅव येईल त्याचा वेगळा अर्थ येईल ना. 5 शब्द वेगवेगळे आहेत का एकच शब्द, मला सांगा बरं. वेगळे. मग वेगवेगळे अर्थ येतील का नाही त्यांचे? बोला बोला. हो ना. हो हो. मग पहिला जो लेट होता त्याचा अर्थ पण काय पाहिला? करू देणे. करू देणे. मी अमक्या अमक्याला अमुक अमुक करू देतो असं लिहिलं का नाही? आय लेट हर गो, मी तिला जाऊ देतो असं म्हटलं की नाही आपण? म्हणजे 2 माणसं आली की नाही याच्यात, मी आणि तो. यस सर. मग तिथे लेटचा अर्थ काय झाला? करू देणे. ते लिहिलं का तुम्ही व्यवस्थित? हो. आता इथे काय आलं दुसरं? गेट. त्याचा अर्थ लिहून घ्या की एखाद्या माणसाला एखादं काम करण्यासाठी कन्व्हिन्स करणे. लिहिलं तयार का? करणे. बरोबर आहे आरती, लिहिले तू. हे लक्षात घ्या, कन्व्हिन्स करतो मी एखाद्या व्यक्तीला तेव्हा. पॉइंट कोणता आहे तिथं? व्यक्ती असेल तर टू म्हणा, हे शिका. झालं का? येस और नो? हो सर. झालं सर. इकडे बघा आता. आय गेट माय होम फर्निश्ड किंवा पेंटेड, काही पण घेऊन टाका. इथे एक माणूस आहे आणि इथे मात्र काय वस्तू आहे, आणि 2 ऍक्शन आले. एक गेट पण आलं आणि पेंटेड पण आलं. हे तुमच्या लक्षात आलं का? यस सर. हो हो सर. सर. म्हणजे यांच्यामध्ये ना ही पण एक ऍक्शन असणार, अजून एक ऍक्शन असणार. हे पॉझिटिव्ह वर्ब आहे. पॉझिटिव्ह वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब सारखी. हे पण असणार आणि दुसरी पण एक ऍक्शन असणार. हे तुम्हाला समजतंय का? यस हो सर. सर. नसेल समजलं तर लिहून घ्या. हे यांच्यासोबत अजून एक ऍक्शन असणार आहे. 2 ऍक्शन आणि 2 माणसं. कधी कधी एक माणूस दुसऱ्या माणसाकडून काम करून घेईल, कधी कधी एक माणूस एखाद्या वस्तूवर काम करून घेईल. मग आपण मगाशी हे शिकलो की जर ह्या माणसाने, जर एक पुढे पण माणूस आला, त्या माणसाला काम करून घ्यायचं चाललंय त्याचं गेट नावाने, तर पुढे तुम्ही पहिलं फॉर्म वापरा, म्हणजे तो माणूस त्या माणसाला ते काम करायला कन्व्हिन्स करतो. जेव्हा तुम्हाला कोणाला तरी कन्व्हिन्स करायचंय तेव्हा गेट वापरा आणि टू वापरा जर माणूस असेल तरी. हा पॉइंट कळलाय का? यस सर. परंतु जेव्हा वस्तू आहे एखादी, आता बघा मी माझं घर काय केलं, आधी इथं काही कन्व्हिन्स करायचं नाही. मी माझं घर, आय गेट माय हाऊस पेंटेड, याचा अर्थ काय झाला सांगा? आता घराला कन्व्हिन्स करणार मला का माझं तुम्ही? घर पेंट करून घ्यायचंय घराला. राईट. या सगळ्यांच्या ठिकाणी ना हा मेन बेसिक अर्थ राहणार.
समजतंय? Yes, माणूस sir. आल्यावर तरी तुम्ही त्याच्याकडून करून घेता, म्हणजे तुम्ही त्याला कन्व्हिन्स करता, मन वळवता. शेवटी त्याच्याकडून करूनच घेतलं ना ती गोष्ट. हम्म? Yes, sir. बघा बरं हे वाक्य कळतंय का? शी गॉट द रूम क्लीन्ड. काय झालं याचा अर्थ? तिने रूम क्लीन करून घेतली. हे समजलं ना? Yes, sir. मग आता ही V3 आहे, हे तुमच्या लक्षात आलं का? Yes, sir. हो सर. कधी कधी ईडी लागलेलं आपल्याला वाटतं सेकंड फॉर्म. परीक्षेमध्ये तसं नसतं. हेमंत सर डोक्यावरून चाललंय का? नाही हेमंत सर, सर नाही नाही नाही. बोलत चला. हो. इथे गॉट पण आला आणि इथे वर्ब पण आलं. हे सगळे एक एक वर्ब आहे ना, 2 नंबरला येणार आणि अजून एक वर्ब शेवटी पण येणार. 2 वर्ब असतात त्याच्यामध्ये. हे हेल्पिंग वर्ब सारखं येतं, परंतु हेल्पिंग वर्ब नाही, पॉझिटिव्ह वर्ब आहे. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट करण्यासाठी भाग पाडतं किंवा एखाद्या माणसाकडून एखादं काम करवून घेतं, त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह वर्ब. ओके. Yes, sir. शी गॉट द रूम क्लीन्ड. हा, म्हणजे काय केलं तिने? घर क्लीन करून घेतलं. पण जर एखादा माणूस असता, माणसाला सांगितलं असतं की तू क्लीन कर, हा, बघा कसं आलं असतं. शी गॉट हर हजबंड टू क्लीन द होम. बघा बरं समजतंय का? हजबंड म्हणजे व्यक्ती आलं, मग तू आलं. हा, मग तिने तिच्या नवऱ्याला कन्व्हिन्स केलं ना घर घर स्वच्छ करायला, हा, क्लीन V1. म्हणून इथे V1 आलं. मला पॉइंट क्लिअर होतो का नाही मला सांगा. Yes, sir. गेट वापरायचं असेल तर काय करायला पाहिजे? 2 पॉइंट सांगितले मी. हा, सांगा कोणते 2 पॉइंट शिकले? एक व्यक्ती आणि एक वस्तू. व्यक्ती असेल तर 2V1, वस्तू असेल तर V3. एक पॉइंट लिहून घ्या तिथं. व्यक्ती असली तर तुम्ही त्याला कन्व्हिन्स करता, वस्तू असेल बाकीच्या काही गोष्टी तुम्ही ते करून घेता कोणाकडून, करून घेतात. असं लिहा. आणि मला सांगा ते तुम्हाला मुद्दा कळलाय की नाही कळला. नाही कळलं तर परत बघू आपण, डोंट वरी. रोहिणीताई कळलाय का मुद्दा, का गेला डोक्यावरून सगळं पाणी गेलं वाहून? कळलं. आता कोण तिसरा? मेक. मेक. तिथे लिहा मेक. मेकच्या पुढे लिहा भाग पाडणे. एखाद्याला एखादं काम करायला भाग पाडणे, बळजबरी करणे. हं? झालं का? हो आता बघा, ही पेड द बिल, याचा अर्थ काय झाला सांगा. त्याने बिल भरले. बिल भरले. बरोबर. आता आपल्याला जर म्हणायचं असलं आम्ही त्याला बिल भरायला भाग पाडलं, असं म्हणायचं असलं, ठीक आहे, वी मेक हिम टू पे. We make हा, him. तर भाग पाडला तर भूतकाळ आहे ना, हा, मेड म्हणा. वी मेड हिम पे द बिल. बिल. मग आता याच्यात काय केलं आपण? टू नाही ना? आणि पुढे V1 वापरायचं. काय म्हणते? टू नाही वापरायची गरज. हा, फक्त V1 वापरायचं आहे. गेट मध्ये टू वापरायचं, मेकच्या वाक्यामध्ये टू वापरायचं नाही. ओके. हेच शिकण्यासारखं आहे मग ग्रामरच्या भाषेमध्ये, की कोणता रूल कुठे लागू होतो, कोणता नाही लागू होत, हेच सगळं कळलं पाहिजे ना आपल्याला. हा, बघा, आय क्राय म्हणजे काय झालं याचा अर्थ? मी रडलो. नाही रे, रडतो. पहिलं फॉर्म आहे ना. शी मेक्स मी क्रायचा अर्थ काय झाला आता? तिने मला रडवलं. रडवले. रडवते. ऍक्शनचा फॉर्म समजून घ्यायचा मित्रांनो. मला वाटतं तुमच्या बऱ्यापैकी ना ढिल्ल्या झाल्या ऍक्शन. परत सांगतो, पहिलं फॉर्म असेल तर तो, ते, ता. सेकंड फॉर्म असेल तर ल.
थर्ड फॉर्म असेल तर लेला, फोर्थ फॉर्म असेल तर त, पाचवा फॉर्म असेल तर तोत येतात. हे लिहून घ्या. हे पुन्हा पुन्हा नका सांगायला लावू मला. हे तुमचं पाठ असलं पाहिजे. आरती, सर. सोप्या सोप्या गोष्टी तुमच्या चुकता. अवधूत हे पाठ करून टाक. हो सर. माझे कितवा फॉर्म आहे? पहिलं सर. पहिलं आहे का? हो. लागल्यावर 5 यस वाजता यस यस. 5वें सर. ऍक्शनचे फॉर्म पाठ करा. तो ते दाद होईल, मग ती मला रडवते असं होईल. रोहिणी, मगाशी काहीतरी सांगत होते ना तुम्ही, मामा मामीला नाचवतो, काहीतरी होतं ना ते, काय सांगत होते मगाशी? मूल खेळते आणि आई मुलाला खेळवते असं. हा, मग हे इकडे आहे मग. अच्छा. आणि त्याला जर मदत करते म्हणे, एक मिनिट माझा ऐका, आई मुलाला खेळवते म्हणजे त्याला खेळायला मदत करते ना, का भाग पाडते मारून मारून? नाही. मदत करते. मग मदत करायला हेल्प आहे ना तुमच्याकडे पुढे. अच्छा. असं आहे ते. त्या माणसाला ते काम करण्यासाठी तुम्ही काय करता नेमकं, काय भाग युक्ती पाड. वापरता, समजलं का? हो सर. तुम्ही त्याला बळजबरी करता का कन्व्हिन्स करता का मदत करता का मोकळं सोडता, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह वर्ब. कळलं. समजतंय का? हो कळलं. यस सर. हो सर. अरे एकदम सोपं आहे माहिती का हे, पण तुम्ही उगाच वेड्या झाला शकता. इथे मी 4 मराठीतून थोडे थोडे शब्द सांगू का? याच्या शेजारी लिहून घ्या, करू देतो. इथे लिहा, कन्व्हिन्स करतो. इथे लिहा, भाग पाडतो. इथे लिहा, मदत करतो. इथे लिहा, जबाबदारी टाकतो. या पटपट. एक दिवसाचं एक लेक्चर जर तुम्ही एका 4 शब्दांसाठी घालायला लागले, झालं सर. किती शिकणार आहे रे तुम्ही मग 1 महिन्याभर? तुम्हाला पुष्पा 2 सारखा परत एक पिक्चर काढायला लागेल, परत सेकंड पार्ट याच कोर्सचा. काय इतकं हळू कसं होईल रे बाबांनो? झालं सर झालं. बरं, यांचे अर्थ झाले का तुमचे पाठ? ट्राय करा. चला, पहिला कोण होता? लेट. बाजूला उभं राहतो, याच्यात दिसणार नाही असं. पहिला होता लेट. लेटला काय अर्थ करू लिहिला देणे. तुम्ही? करू देणे. करू देतो. बरं, नंतर काय होता? मेक. समजा मेक होता, गेट. अर्थ काय झाला? मेक. मेक म्हणजे भाग पाडतो. भाग Make पाडणे. त्याला भाग पाडतो. हेल्प म्हणजे काय करतो? त्याला मदत करतो. मदत करतो. मदत करतो. हॅव म्हणजे काय करतो? जबाबदारी जबाबदारी टाकतो. त्याच्यावर जबाबदारी टाकतो. आणि गेट म्हणजे काय करतो? त्याला convince करतो. तयार करतो. कन्व्हिन्स करतो. पाठ करा रे. आता हे कळलं का? शी मेक्स मी क्राय, मला रडायला भाग पाड. भाग पाडते. आता इथे सगळीकडे रडवते. हा, आपण जे म्हणतो ना, करतो आणि करवतो. एखादा माणूस दुसऱ्याकडून करवून घेतो, त्याच्यासाठी हे सगळे शब्द वापरतात. दे कॉज ऑदर पीपल टू डू एनिथिंग एल्स, म्हणून त्यांना असं म्हटलं जातं. शी मेक्स मी क्राय म्हणजे ती मला रडवते, तिच्यामुळे मी रडते, असं झालं ना. मग शी मेक्स मी क्राय. हो सर. जेव्हा तुम्हाला पुढच्या म्हणे सॉरी बरं का, माझ्यामुळे तुला रडायला आलं ना, सॉरी बरं का, मी तुला रडवलं, मग सॉरी सॉरी आय मेड यू क्राय असं म्हणतात. ठीक आहे. मी तुम्हाला एका दिवशी रडवेल, कसं म्हणणार? आय विल I मेक make म्हणा you लागेल. cry. One day. हा, वन डे आय विल मेक यू क्राय, मी तुम्हाला एका दिवशी रडवेल. बघा, समजतंय का? नसेल समजत तर सांगा मला. मेक म्हणा, मेकिंग म्हणा, मेड म्हणा, काही पण म्हणा.
झालं का? येस सर. हो सर. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? नाही सर. ही हॅज मेड मी कम हिअर म्हणजे काय झालं? ही हॅज मेड मी कम हिअर, त्याने मला इथे येण्यासाठी भाग पाडला. भाग पाडलेलं आहे त्यांनी मला इथे, है ना? त्याच्यामुळे मला यावं लागलं इथे. ही हॅज मेड मी, युअर लव्ह हॅज ब्रॉट मी हिअर ना, हॅज मेड मी कम हिअर. तुझ्या प्रेमाने मला इथे यायला भाग पाडलेलं आहे, हे आहे ना मॅक्स. कुसू, येस सर. हो सर. मी विचारणार आहे हा. मगाशी टू कुठे वापरला होता आपण? गेट जवळ वापरला होता ना. गेट. हो गेट. इथे स्टार करून ठेवा. व्यक्ती एक असेल तर पर्सन टू प्लस असेल, इथे छोटा माणूस काढायचा आणि टू पण लिहायचा, म्हणजे शॉर्टकट मध्ये कळतं आपल्याला की अच्छा माणूस आल्यावर टू वापरायचं असतं बरं का. आणि वस्तू असेल तर काय वापरतो V3. आपण? V3 वापरतो. थर्ड फॉर्म. गेटचा रूल बऱ्याच जणांना छळतो हा, त्यामुळे गेटवर थोडस लक्ष ठेवा. गेटवरच उभे राहा हा. बर, आता कोण? हेल्प. आता Help. हेल्प. हेल्प म्हणजे काय करतो बोला? मदत. मदत करतो. कळलं का? हा, हो सर. आता बघा, तो बॉक्स उचलतो. ही लिफ्ट्स द बॉक्स. याचा अर्थ काय झाला रे? तो बॉक्स उचलतो. आता तो स्वतः उचलतो. उचलतो की त्याला कोणी उचलायला मदत करतं? तो स्वतः उचलतो. तो स्वतः उचलतो. स्वतः बरोबर ना? उचलतो. हो. आता आपल्याला त्याला मदत करायची बॉक्स उचलायला. हा, आय हेल्प हिम. हे वर्बच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह आलं, हे कळलं का? मी त्याला मदत करतो ना बॉक्स उचलायला. येस सर. हो. मग लिफ्ट द बॉक्स, याला काहीच करायचं नाही, V1 ठेवायचा. इथे तुम्ही टू लिफ्ट म्हटलं तरी चालतं बऱ्याच वेळेला. हा, आय हेल्प हिम टू लिफ्ट, आय हेल्प हिम टू गो. इथे टू वापरलं नाही वापरलं काही फरक पडत नाही, पण इथे एक हेल्प आहे, इथे एक लिफ्ट आहे, म्हणजे हे काम करायला मदत केली. मला नाही वाटत हे अवघड असेल, हे सोपं आहे, काय अवघड नाही. हा, हो. V1 वापरायचं, एखाद्या माणसाला एखादं काम करायला मदत करतो. He helped me to solve the paper. म्हणतोच हे ते आपण किती वेळा म्हणतो ना, हे वाक्य आपण बऱ्याच वेळेला वापरतो की नाही? हेल्प मी. येस सर. याच्यात तर आपल्याला कळत पण नाही इथे हे पॉझिटिव्ह वर्ब होतं म्हणून. आपल्याला वाटतं साधंच आहे हे ना, हो परंतु सर. इथे बऱ्याच वेळेला टू नसतो आणि आपल्याला विचारतात तिथे एरर आहे की नाही बघा. लक्षात ठेवायचं, हेल्पच्या वाक्यात टू असो नसो काहीही फरक पडत नाही. हा, आणि मला वाटतं या सगळ्यांमधलं सगळ्यात सोपं हेल्पच असेल. तो मला अमुक अमुक करायला मदत करतो म्हणायचं असेल तर ना, लिहून घ्या. तुम्हाला एखादं तुमच्या मनाचं वाक्य लिहायचं असेल तर लिहून घ्या. माय फादर हेल्प्स मी ग्रो. माझे वडील मला वाढायला मदत करतात, म्हणजे मोठं मोठं व्हायला मदत करतात, श्रीमंत व्हायला मदत करतात. माय फादर हेल्प्स मी बिकम रिच. तू असला नसला काही फरक पडत नाही. एक माणूस दुसऱ्या माणसाला एखादं काम करायला मदत करतो, हा तेवढा अर्थ आहे, बाकी त्याचा काही वेगळा अर्थ नाहीये. मला वाटतं समजतंय. 2-4 उदाहरण अजून घ्यायची गरज आहे का याच्यामध्ये? काही गरज नाही. बोला. नाही सर, बस झालं. समजलंय ना? येस सर. आता कोण? हॅव. हॅव. हा, थोडा गेट सारखा आहे. हा, माणूस असेल तर पहिला फॉर्म, वस्तू असेल तर तिसरा फॉर्म. हॅव सारखं. हॅव म्हणजे एखाद्या माणसावर एखाद्या गोष्टीवर जबाबदारी टाकणे, एखादं काम करण्यासाठी
एखाद्याकडनं एखादं काम करून घेणे. हा, हम्म. बघा वाक्य बघा. आय विल कॉल यू, याचा अर्थ काय झाला सांगा मला. मी तुला फोन करेल. बरोबर, मी तुला कॉल करेल, मी तुला फोन करेल. बरोबर. हो सर. पण मला वेळ नाही तुला फोन करायला, मी माझ्या मॅनेजरला सांगेल की तुला फोन कर. हे समजलं का? येस सर. म्हणजे वाक्य असं होईल, इकडून जाईल की आय विल टेल माय मॅनेजर टू कॉल यू, असं होईल ना. येस और नो? येस सर. हो. आय विल टेल माय मॅनेजर टू कॉल यू, असं होईल ना. मी माझ्या हो. मॅनेजरला सांगेल की तुला कॉल कर. एवढा मोठा नंबर न लावता फक्त हॅव वापरायचं. आय विल हॅव माय मॅनेजर कॉल यू. कळलं? टेलच्या ऐवजी हॅव, आणि बघा टू वगैरे वापरण्याची काही गरज नाही. हा, रोहिणी ताई समजते का? सांगा मला, काय डाऊट असेल तर विचारा. रोहिणी, हो, कळलं सर. हा कोर्स संपल्याच्या नंतर कोणतं इतका सुद्धा झिरो, काहीच डाऊट नाही राहायला पाहिजे तुमच्या मनामध्ये. किमान आपण जेवढ्या पॉईंट शिकतोय ना त्याच्या बाबतीत तरी. ठीक आहे? येस. की अरे हा, बरं झालं मला कळलं, आणि मी बरं झालं कोर्स केला. मला अगोदर ही गोष्ट कळत नव्हती, मी सरांचं डोकं खाऊन 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 एकदाच शिकूनच घेतलं, असं आपल्याला पाहिजे. हा, ठीक आहे. येस. बर, अजून शी विल चेक माय मेल. विलच आला काय? मला जाऊ दे, काय पाहिजे. शी विल चेक माय मेल म्हणजे काय? ती माझे मेल चेक करेल. ती माझा मेल चेक करेल. हा, हो. आता ती माझा मेल चेक करण्याची जबाबदारी तिच्या पार्टनरवर टाकेल. आता कसं होईल वाक्य सांगा? टेलच्या ऐवजी हॅव म्हणायचं, बाकी सेम. बोला बोला. बोला. ती पार्टनरला सांगेल की याचा मेल चेक कर. आता बोला. She she will have check mail. माणूस कुठे गेला? दोन माणसं आले पाहिजे ना. हा, Okay. हो. ती होईल. ती एकटी चेक करणार आहे. इथं दोन आले ना, इथं मी एक होतो आणि माझा हो. मॅनेजर होता. दोघ जण होते ना. आता मॅनेजरच्या ऐवजी पार्टनर आला तर काय अडचण झाली? पार्टनर बोला ना. ती होईल. बोला बोला बोला. शी विल ती हॅव will have हर पार्टनर. शी विल हॅव हर पार्टनर म्हणजे ती तिच्या पार्टनरला सांगेल चेक माय मेल. हॅव नंतर परत एखादा माणूस आला, याचा अर्थ समजून घ्या, ती त्याच्याकडनं ते काम करून घेते. पॉइंट नोट डाऊन करून घ्या. हॅव नंतर जर एखादा व्यक्ती आला, याचा अर्थ पहिला माणूस हॅव नंतरच्या माणसाकडून ते काम करून घेणार आहे, ठीक आहे. त्याच्यावर तिची जबाबदारी टाकणार आहे. असं पॉइंट नोट करून घ्या, चुकत नाही मग. झालं का सांगा? झालं सर. आय विल डू इट म्हणजे मी हे करेल. बरोबर. हम्म. आणि इथं माणूस नाहीये ना. हा,
जर इथे तुम्हाला माणूस घ्यायचा नसला, जर वस्तू असेल, ईट आहे इथे ना, V3 घ्यायचं मग. आय विल हॅव इट डन. I will check it. I will have it checked. चेक. I can count this money. म्हणजे मी हे पैसे काउंट करू शकते. तुम्हाला म्हणायचं असलं की मी दुसऱ्याकडून काउंट करून घेऊ शकते, मी एखाद्यावर जबाबदारी टाकू शकतो. आय कॅन हॅव. हॅव नंतर तसं तिसरं रूप यायला पाहिजे, पण इथे नाही येत. इथे डायरेक्ट ती वस्तू येणार. आय कॅन हॅव दिस मनी काउंटेड. बघा समजतंय का नाही ते? कळतंय का? येस सर. व्यक्ती जर असली, ते काम व्यक्तीला सांगणार असले तर तिथं V1 वापरा. व्यक्ती सोडून दुसरं काय असलं तर त्याचं थर्ड फॉर्म वापरा. थर्ड फॉर्म. मी यांचे सगळ्यांचे मराठीतून अर्थ लिहून दिले तुम्हाला. इथं 2 माणसं असतील हे लक्षात घ्या. एक माणूस दुसऱ्या माणसाला ते काम एकतर करू देतो, नाहीतर एक माणूस दुसऱ्या माणसाला ते काम करण्यासाठी कन्व्हिन्स करतो, नाहीतर एक माणूस दुसऱ्या माणसाला ते काम भाग पाडतो. करण्यासाठी भाग पाडतो. एक माणूस दुसऱ्या माणसाला ते काम करण्यासाठी मदत करतो, नाहीतर एक माणूस दुसऱ्या माणसावर ते काम करण्यासाठी त्याची जबाबदारी टाकतो. असं म्हणण्यासाठी जे काही 5 शब्द वापरतात, लेट, गेट, मेक, हेल्प आणि हॅव, त्यांचा अशा प्रकारे उपयोग होतो. कळतंय की नाही कळतंय? येस और नो? येस सर. जितके वाक्य तुम्ही याचे बनवाल, आता मी तुम्हाला दोन्ही प्रकार करून दाखवले प्रत्येकाची. तुम्हाला ना एवढं हे कसं कळलं पाहिजे बघा. आता एक वाक्य समजा, माय फादर हेल्प्स. आता म्हणजे माझे वडील मदत करतात, बरोबर? हो. राईट. माझे वडील त्याला मदत करतात. माय फादर हेल्प्स हिम. झालं. आता हे आपलं रेग्युलर वाक्य झालं एवढं, राईट? माझे वडील त्याला मदत करतात. कशासाठी मदत करतात? जायला, यायला, खायला, प्यायला, असं जर काही म्हणायचं असलं तर तुम्ही टू कम, टू गो, कारण ला म्हणजे टू, हे तर आपण शिकलोच अगोदरच. मग माय फादर हेल्प्स हिम टू गो असं करू शकता, किंवा नुसतं गो पण करू शकता. म्हणजे इथं 2 माणसं आली की नाही, एक माझे वडील आणि इथे एक तो, म्हणजे इथे 2 माणसं असणार. एक माणूस दुसऱ्या माणसाला ते काम करायला मदत करतो. किंवा बघा, सुरेश हॅज मनीष सेंड दिस पार्सल. दोन दोन माणसं आले म्हणजे नियम तोडून 2 माणसं येतात. सुरेश झालं, हॅज झालं, ह्याच्या नंतर ऍक्शनचं तिसरं फॉर्म यायला पाहिजे होतं की नव्हतं? हॅव झॅड नंतर नियमानुसार काय यायला पाहिजे? तिसरा फॉर्म यायला पाहिजे ना, थर्ड फॉर्म. मग ते नाही आलं. इथे एक माणूस आला, इथे एक माणूस आला. ठीक आहे ना. याचा तुम्ही वेगळ्या बाजूने अर्थ केला तर असं पण निघेल की सुरेशकडे मनीष आहे ना, सुरेशने माणूस ठेवलेला आहे ना त्याच्याकडे माणूस हाताखाली, कशाला हे पार्सल पाठवायला, असं एक अर्थ होतो त्याचा. सुरेश हॅज मनीष सेंड दिस पार्सल. तर जेव्हा हा माणूस काहीतरी काम करतो तेव्हा याचं पहिलं फॉर्म वापरतात आणि त्याला ते काम करायला तो भाग पडतो. हे सगळ्यांचे वाक्य डाउनलोड करा.
अजून एक काम करू शकता, तुम्हाला एक सपोर्टचा भाग म्हणून गुगलवर जा, टाईप इन करा गुगलमध्ये पॉझिटिव्ह वर्ब्स, अजून लिहा पॉझिटिव्ह वर्ब्स सेंटेन्सेस. प्रत्येकाने किमान 2-2, 5-5 सेंटेन्सेस लिहा. चालेल एवढं करायला का नाही चालणार? येस सर. येस सर. आज Yes, आपण sir. बाकी काही जास्त शिकलो नाही, पण तुम्हाला वाटतं हा पॉइंट तुम्हाला याच्या अगोदर कळला नसता आणि आज पण किती कळलं मला डाऊट यायचे. कळला का तुम्हाला हा? तर ते शेवटच्या Yes, sir. सेंटेन्सचा अर्थ सांगा परत. कोणत्या? सुरेश हॅज मनीष सेंड दिस पार्सल. हा, मग आता आपण काय सांगितलं, याचा अर्थ काय आहे? जबाबदारी टाकू. बोला रोहिणीताई, जबाबदारी बोलत चला. बोललं की प्रश्न सॉल्व्ह होतो. तुम्ही बसले ना शांत, मग नाही सॉल्व्ह. हो, जबाबदारी टाकतो. हा, मग सुरेशने ही जबाबदारी मनीषवर टाकली, एवढं तर कळतं का? हो. आता हॅज आहे ना, हॅड नाही आहे ना, भूतकाळ तर नाहीये, वर्तमान काळच आहे. म्हणून सुरेश मनीषवर जबाबदारी टाकतो. कशाची? सेंड दिस पार्सल, हे पार्सल पाठवण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकतो. सिंपल. हा, हा. मग कळलं. इथे परत टू लावण्याची गरज नाही. हा पॉइंट शिकण्यासारखा आहे जर ग्रामरचा अभ्यास करत अच्छा. असेल. हा. आणि जर तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये इथं टू लावला, मग ते काही पॉझिटिव्ह वर्ब राहणार नाही. कळलं का? येस सर. बोला बोला. ते टू ऑप्शनलच असतं ना, म्हणजे लावू शकतो किंवा नाही लावू शकत. 99% वेळा तिथे टू नसतो. ठीक आहे. अच्छा, मग इथे पण टू लागला तर ते पॉझिटिव्ह होणार नाही. हा, टू जर लावला, पॉझिटिव्हचा नियम काय म्हणतो, तुम्ही जेव्हा हॅवेज हेड घ्याल, पुढच्या माणसाला तुम्ही ते काम करायला मदत करता ना, मग इथं टू लावायची काय गरज आहे? असं 99% वेळेला यांच्यामध्ये टू लागत नाही. फक्त गेटच्या याच्यामध्ये आपण टू लावला होता मागाशी, बरोबर? हा, अच्छा, मग इथे जर मी टू लावला तर त्याचं मिनिंग काय होईल परत त्या सेंटेन्स? मिनिंग तेच राहील, परंतु ग्रॅमॅटिकली त्याला बरोबर म्हणता येईल, पण करेक्ट म्हणता येणार नाही. बरोबर आणि करेक्ट मधला फरक समजतो का? करेक्ट म्हणजे काय? बरोबर पेक्षा बरोबर म्हणजे करेक्ट ना, अच्छा. तंतोतंत ना. त्याप्रमाणे जर एखाद्या चेकरला तोच पॉइंट पकडायचा असला, नाही मला इथे टू पाहिजेच नाही, आणि तुम्ही टू लावून टाकला, हा, तुमचा मार्क जाईल ना तिथे. मग आपल्याला जर बेसिक रूल, पहिला रूल जर माहित असला की यांच्यामध्ये नाही लावायचा टू, मग कशाला बळजबरी टू लावून बघायचा, त्याचा अर्थ काढायचा? हे शिकण्यासारखं याच्यात. हा, इथे लावला तर बिघडणार नाही, चुकणारही नाही, परंतु जर तंतोतंत बघायला गेलं तर मात्र तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे. अच्छा. येस. चला, याची प्रॅक्टिस करा छान आणि मला सांगा वाटल्यास. हा, ओके. चल ठीक आहे. बाय. Bye, sir.